मोर्शी तालुक्यातील विंचुरी येथील नुकसानग्रस्त शेतशिवाराची पाहणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली। त्यानंतर आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या। उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले, तहसीलदार मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी सातपुते यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विंचुरी गावातील शेतशिवारात पेडी नदीचे पाणी शिरले, त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचे शेतातील पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे। कपाशी, सोयाबीन अशा अनेक पिकांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्राचे तात्काळ सर्वेक्षण करून पंचनामा करून नुकसानाबाबत अहवाल सादर करावे, असे स्पष्ट निर्देश महसूल प्रशासन व कृषी विभागाला त्यांनी दिले। सर्वेक्षण व्यापक स्वरूपात व्हावे, एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटता कामा नये। शेतकरी बांधवांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही त्यांनी दिले आहे। यावेळी पालकमंत्री ठाकूर यांनी ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली व शेतकरी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले। खरीप हंगामात बियाणे उगवण न झाल्याच्या अनेक तक्रारी मोर्शी तालुक्यात प्राप्त झाल्या आहे। विंचुरी गावातील शेतकऱ्यांच्या सुद्धा बियाणे न उगवल्याच्या तक्रारी आहेत। संदर्भात बियाणे कंपनीकडून भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित तक्रारी यंत्रणांना दिले। यासंबंधी नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कंपन्यांना निर्देश दिले आहे। भरपाईचे वाटपही होत आहे, मात्र काही कंपन्यांकडून हयगय होत असल्यास कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले। आणि कार्यकर्त्यांचे सगळे डायरेक्ट संवाद साधण्यात आला। त्या संवादामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांची समस्या जाणून घेतली। समस्या जाणून घेतली, मतदारसंघातली अडीअडचणी किंवा कुठले कामं असो काही असो हे जाणून घेऊन डायरेक्ट शासनाला प्रशासनाला त्यांनी आदेश दिले का यांच्या कामाची पूर्तता व्हावी, एवढे आदेश देऊन या इथल्या आधी विचुरीला गेल्या। विचुरीला पुराची पाहणी केली। त्याच्यानंतर लेगाव इथे एक अकस्मात मृत्यू झाला, म्हणजे त्याचा मुलगा पुण्याला होता, पुण्यावरून बाईकनं आणता औरंगाबादला तर ॲक्सिडेंट होऊन तो एक्सपायर झाला। त्या डेड बॉडीला आणण्यासाठी त्यांनी औरंगाबादवरून ॲम्ब्युलन्स वगैरे करून त्याच्या स्वखर्चाने त्याची डेड बॉडी त्याच्या गावापर्यंत पोहोचवली। त्याच्या घरी जाऊन त्या कुटुंबाचं सांत्वन केलं। दत्तराज इंगळेसह संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।